मंडळी, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत तब्बल 427 दूध संस्था अचानक मतदानासाठी अपात्र ठरवल्या गेलेल्या आहेत. या संस्थांना ना चौकशीची नोटीस मिळाली, ना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात आणि राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे या संस्था अपात्र ठरल्यात, यामागे फक्त नियमांचा प्रश्न आहे की राजकीय गणित आहे, ते आज आपण पाहूयात. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. तर मंडळी, कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात गोकुळ दूध संघ हे केवळ एक दूध संघाचं नाव नाही, तर ती जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली संस्था मानली जाते. अनेक दशकांपासून गोकुळवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध राजकीय गटांमध्ये संघर्ष होत आलेला आहे. त्यामुळे गोकुळची निवडणूक म्हणजे फक्त सहकारी संस्थेची निवडणूक नसते, तर ती कोल्हापूरच्या राजकीय ताकदीची लढाई मानली जाते. याच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता एक मोठा वाद समोर आलेला आहे. तब्बल 427 दूध संस्थांना मतदानासाठी अपात्र ठरवण्यात आलेला आहे. हा निर्णय जाहीर होताच अनेक संस्थाचालक, सभासद आणि संबंधित राजकीय गटांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. विशेष म्हणजे या संस्थांचा आरोप आहे की त्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, ना चौकशीसाठी बोलवण्यात आलं, ना अपात्र ठरवण्याआधी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यामुळे या कारवाईची प्रक्रिया आणि पारदर्शकता यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मंगळवारी दिवसभर अनेक संस्था चालकांनी गोकुळ कार्यालय आणि सहाय्यक निबंधक दुग्ध कार्यालयात धाव घेतली. आपली संस्था नेमकी का पात्र ठरली, कोणत्या आधारावर ठरली आणि यामागील आदेश काय आहेत याची माहिती घेण्यासाठी प्रतिनिधी कार्यालयात ये जा करत होते. संस्था चालकांचा सर्वात मोठा मुद्दा असा आहे की द्विसदस्यीय चौकशी समितीकडून चौकशी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अनेक संस्थांना अपात्र का ठरू नये याबाबत एकही नोटीस मिळालेली नाही. अशा परिस्थितीत मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा निर्णय कसा काय घेतला गेला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अनेक प्रतिनिधींचं म्हणणं आहे की ठरावपत्रे, मागणीपत्रे आणि मसुदे पाठवण्याच्या अंतिम टप्प्यावर अचानक 427 संस्थांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला. त्यामुळे या निर्णयामागील वेळ आणि प्रक्रिया यावरही संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी अनेक प्रतिनिधी सहाय्यक निबंधक दुग्ध कार्यालयात पोहोचले, मात्र त्यांना हा निर्णय विभागीय उपनिबंधक दुग्ध पुणे यांच्या आदेशानुसार झाल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान या संपूर्ण वादात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे, तो म्हणजे मतदानाचा अधिकार आणि सभासदत्व यांचा संबंध. संस्था चालकाचं म्हणणं आहे की एखाद्या संस्थेला मतदानाचा अधिकार नाकारला गेला तर ती संस्था प्रत्यक्षात सभासद म्हणून कितपत कायम राहणार, कारण मतदानाचा अधिकार हा सभासदत्वाशी जोडलेला असतो. त्यामुळे आज मतदानाचा अधिकार काढून घेतला जात असेल तर उद्या सभासदत्वावरही गदा येऊ शकते. त्यामुळे हा वाद केवळ मतदानापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो सभासदत्व, अधिकार आणि संस्थेच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न बनलेला आहे. गोकुळच्या निवडणुकीत सध्या पात्र आणि अपात्र संस्थांबाबत मोठी संदिग्धता आहे, कारण अवासनातील संस्थांच्या सुनावण्या अद्याप सुरू आहेत. उपलब्ध माहितीनुसार अवसायनातील 1320 संस्थांपैकी काही संस्था या 427 अपात्र संस्थांच्या यादीतही आहेत. त्यामुळे मूळ 5470 संस्थांच्या मतदार यादीतून नेमक्या किती संस्था अंतिम पात्र ठरणार याचं स्पष्ट चित्र अजून समोर आलेलं नाही. हे प्रकरण समजून घेण्यासाठी गोकुळ दूध संघाचं महत्त्व समजून घेणं आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धवल क्रांती घडवण्यात गोकुळची मोठी भूमिका राहिलेली आहे. हजारो दूध उत्पादक शेतकरी आणि शेकडो दूध संस्था या संघाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे गोकुळच्या संचालक मंडळावर कोणाचा प्रभाव राहतो याचा परिणाम थेट सहकार आणि राजकारणावर होत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेकदा राजकीय मतभेद बाजूला ठेवून गोकुळवर सत्ता कायम ठेवली होती. मात्र आता राज्यातील राजकीय समीकरण बदललेली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे घटक पक्ष आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्यासमोर नवीन राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर हे वारंवार महायुती म्हणून निवडणूक लढणार, जिंकणार आणि अध्यक्ष महायुतीचाच होणार अशी भूमिका मांडताना दिसत आहे. सध्या गोकुळच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष स्पष्टपणे दिसून येत आहे. एका बाजूला जिल्ह्यातील अनेक प्रभावी नेते महायुतीच्या बाजूने आहेत, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील स्वतंत्रपणे आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. याच कारणामुळे 427 संस्थांना अपात्र ठरवण्याचा निर्णय हा केवळ प्रशासकीय निर्णय नसून त्याकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिलं जात आहे. तर मंडळी, अशाच अपडेटसाठी आणि नवीन राजकीय गोष्टीसाठी, घडामोडीसाठी तुम्ही सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका.